तर बाप्पा कुठेतरी असेच गावाला गेले. पोलीस पाटलानं बोलवलं होतं जेवाय खायला. मग त्यांनी जेवण केलं सकाळ सकाळ. चला म्हणले आता बाहेर. मग ते पोलीस पाटील म्हणला चला. बाहेर आलो तर एक फास घेऊन पोरगं लोंबकळत होतं. मग ते पोलीस पाटील म्हणला महाराज बाप्पा म्हणले आता आम्हाला काम लागलं, तुम्ही एकटेच जावा आणि हे प्रेताचा पंचनामा भानगडी. मग बाप्पा म्हणले काय करायचं नाही म्हणले, तिकडे जाऊ नका तुम्ही, ही प्रेत सोडून खाली घ्या म्हणले. प्रेत नाही म्हणले, ही फास दिलेला सोडून खाली घ्या पोरगं. मग त्यांच्यातली माणसं आली पळत बघितली तर फास घेतलेला. घाबरली ते फास कसं काय घेतला म्हणून गडबडीने सोडला, खाली ठेवला. बाप्पा म्हणले पालतो झोपवा. पालतो झोपवलं त्याला. असं होतं पालतं घटक भरली. पुन्हा उतानी केलं. तोंडात माती भरली त्याच्या. डाव्या हातानं बाप्पांनी तोंडात त्याच्या माती भरली. माती भरल्यावर फुर्र 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 करायला लागलं. माती तोंडात रडत चालली. फुर्र फुर्र करत सावध झालं. लोक सगळे बघायला लागले काय भानगडा फास घेऊन लय उशीर झाला म्हणले आणि आता फुरफुर करतो. जेवण झालं म्हणले. जेवण झालं म्हणल्यावर सगळी नटायला लागली. पोलीस पाटील म्हणला खरं तर तुम्ही जेव आहे म्हणला. चाललेलं तिकडे हे वाचलं आपल्याला दिसलं. पोरगराव जेवण झालं. सगळं बाप्पांच्या मागं गाव पाया पडायला लागलं. घालवाय इतकं बाप्पांचं जाजवलं. परत लागलं कसं काय?